चला आले का सगळे आतमध्ये? आपल्याला फार्मवरनं किंवा आपल्या पॉन्डमधनं मासे काढायचे आहेत, जे आपल्याला सेलिंगला रेडी करायचे आहेत. त्यासाठी पहिले एक टँक रेडी करावी लागते. त्यात आपलं नळाचं पाणी भरून घ्यायचं. पाणी भरल्यानंतर त्याच्यामध्ये पाण्यामध्ये असतं क्लोरीन. क्लोरीन रिमूव्ह करण्यासाठी सोडियम हायपोक्लोराईड ते वापरलं जातं. त्याचं प्रपोर्शन कसं काय आहे मी तुम्हाला कॉलेजमध्ये सांगेन. फक्त ह्याच्यात आता आम्ही जनरल इथे 4 लिहिलेलं आहे. आयफो 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 डब्बा नाही आहे, फ्रीजमध्ये डब्बा असेल. फ्रीजच्या आतमध्ये आहे का बघ, खालच्या डोअरमध्ये. ठीक आहे. हे बघा असे क्रिस्टल असतात, दिसले? हा, इकडे जे पाण्याची लेवल कमी करायला लिहिले तिथे नंबर टाकलेले आहेत. 4 नंबर आहेत. ती मोठी टँक आहे तिच्यामध्ये 7 नंबर टाकलेले आहेत. तर एवढं पाणी चेंज केलं तर याच्यामध्ये 4 क्रिस्टल टाकायचे आहेत, बस होतात, इनफ होतात. कारण की याच्यामध्ये ऑलरेडी 60% पाणी जे आहे ते जुनं पाणी आहे आणि नवीन पाणी ॲड होतं, तर त्याला तेवढं बस आहे. जर पूर्ण टँक ड्रेन केलेली असेल तर 10 टाकले जातात. हे झालं. याच्यानंतर हे असं ऑक्सिजन फास्ट करून ठेवायचं, जेणेकरून ऑक्सिजन चालू आहे पाण्यामध्ये सर्क्युलेशन राहतं. आयफो जे टाकलेलं जे आहे ते पूर्ण सगळं डिझॉल्व्ह होऊन जातं, सगळं पाणी सर्क्युलेशन होतं. पाण्यामध्ये ऑक्सिजन लेवल कमी असेल तर ती ऑक्सिजन लेवल इक्वल होऊन जाते, बॅलन्स होऊन जाते. हीटर लावलेलं आहे तिकडे समोर, काचेचा हीटर आहे, त्याला थर्मोस्टेट आहे. त्याच्याने त्याला टेम्परेचर पाहिजे तेवढं सेट करता येतं. 25, 26, 27, 28, 29, 30, 31, 32. आम्ही याला 32 डिग्री टेम्परेचर दिलेलं आहे. तुमच्या आजूबाजूला ज्या ज्या टँक आहेत त्याला तुम्ही असा उलटा हात लावून बघायला तुम्हाला पाणी गरम दिसेल. त्या टँकमध्ये नाही आहे, हिच्यात लाव, हिला लाव, बघ आहे ना. हां हे बघा, हिला लावा, आहे ना. हां, ते 32 डिग्री टेम्परेचर मेंटेन केलेलं आहे. जेव्हा पॉन्डमधनं मासे काढले जातात ह्याच्यात टाकल्यानंतर नेटिंगमध्ये त्यांना हार्श नेटिंग होते, बॉडीवरती स्क्रॅचेस येतात किंवा काय इन्फेक्शन होऊ शकतं, फंगस वगैरे. म्हणून आपण ऑलरेडी पाणी गरम ठेवलं आहे आणि ऑक्सिजन फास्ट ठेवलेलं आहे, जेणेकरून मासे आजारी पडू नये म्हणून. मासे सोडल्यानंतर ह्याच्यामध्ये एक टेरामायसिन कॅप्सूल टाकली जाते, अँटीबायोटिक्स. ज्या जखम आहेत त्या भरायला आणि प्रिव्हेन्शन डोस म्हणून आपण जातो. मासे आजारी पडल्यानंतर ट्रीटमेंट करण्यापेक्षा मासे आजारी पडू नये म्हणून ट्रीटमेंट करायची सगळ्यात पहिलं. त्याच्यानंतर डेली एवढंच पाणी चेंज करायचं, कारण की माशांचा जो सोर्स होता आपल्या फार्मवरनं हे मासे इकडे आलेले आहेत. हे आता 3 दिवसापूर्वी आलेले मासे आहेत आपल्या फार्मवरनं. सॅटर्डेला हे मासे आलेले आहेत. ह्याच्या तिकडच्या फार्मवर जे पाणी आहे ते नदीचं पाणी आहे, बोरिंगचं पाणी आहे आणि कॅनलचं पाणी आहे. त्याच्यामध्ये क्लोरीन नाही आहे, पण मुंबईच्या पाण्यामध्ये क्लोरीन आहे. मी रिपीट करतो आहे, क्लोरीन का ते, तर त्याच्यासाठी त्यांना सवय नाही आहे. जर मी इमिजिएट आणून ह्याच्यात टाकलं असते, ही ट्रीटमेंट काय नसती केली तर 3 दिवसात सगळे मासे आजारी पडणार आणि जवळजवळ झाली तर 70%, 80% मॉर्टिलिटी होणार, सगळे मासे मरणार. पण आता मासे पूर्ण कंडिशनमध्ये आले आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे 3 दिवस झाले. 3 दिवसामध्ये त्यांनी जे पॉन्डमधले जे काय खाल्लेलं वेस्ट वगैरे आहे, आपण ना प्रत्येक ह्या गोल्डफिशच्या टँकमध्ये तुम्हाला बास्केट दिसतील, टोपल्या दिसतील, त्या उलट्या करून ठेवलेल्या आहेत. ते ठेवण्याचा उद्देश असा आहे की माशांनी पॉन्डमध्ये खाल्लेली अल्गी किंवा काय आहे तर ते वेस्टेज जे आहे माशांचं, मासा जेव्हा पॅकिंग केला जातो आणि सोडला जातो तेव्हा मासा पॅकिंग केल्यानंतर तो बॅग्समध्ये वॉमिट करतो स्ट्रेसमध्ये येऊन किंवा संडास करतो. दोघांपैकी एक काहीतरी तो करतो घाबरून, आणि मग ते आपण सोडलं टँकमध्ये, मासा इमिजिएट बॅक टू बॅक सोडला की ते पाण्यामध्ये राहणार, त्याच्याने इन्फेक्शन होणार. म्हणून आपण ही बास्केट लावलेली आहे. ही बास्केट आपण जर उचलली तर तुम्हाला बघा याच्या आतमध्ये आहे ना सगळी घाण दिसेल आहे. हीच घाण जर पाण्यामध्ये सगळीकडे फिरते तर पाण्याचं ऑक्सिजन लेवल कमी करते, पाण्यामध्ये इन्फेक्शन स्प्रेड करते. तर हे वाचवण्यासाठी आपण ही टेक्निक केलेली आहे. पाण्याची क्लिअरिटी राहते,
मासे पण दिसायला म्हणजे टाक्या क्लीन दिसणार, म्हणजे जवळपास एक फिल्टरचं काम करतं, आर्टिफिशियल फिल्टरचं. आपल्याला काम करताना पण मी दाखवतो. आता हे पाणी जे चेंज करायचं आहे ह्याच्यातलं, तर आता ह्या टँकमधलं आपल्याला पाणी काढायचं आहे. कसं काढणार? कोणाकडे काय आयडिया आहे? पंप नाही आहे, विसरलो आपण. हा, पाईपच आहे आपल्याकडे, पंप नाहीच आहे. पंप आपलं विसरलो आपण, तोंडाने कर. कुठे पाहिलं? हा, दाखवतो. यस यस. ह्याच्यामध्ये पाईपामध्ये पाणी भरून घ्यायचं आणि ग्रॅव्हिटीने आपण पाणी काढायचं. पाईपात पाणी दिसतंय हो, एका साईडला बंद ठेवायचं. हा इक्वल पार्ट ह्याच्यात डुबवायचा आणि एकाच वेळी दोन्ही हात सोडायचे. पाणी चालू झालं नक्की बघा, झालं चालू. ओके, पंपची गरज नाही, ग्रॅव्हिटीने झालं. ह्याच्यानंतर ही बास्केट उचलली, हां, कारण की ग्रॅव्हिटीने जे पाणी जातं फोर्सने, त्या फोर्ससोबत ते जे काय डस्ट वगैरे आहे ती सक्शन केली जाते. नाही नाही, असं काही नाही, तुम्ही छोटा पण ठेवू शकता, काय अडचण नाही. ह्याच्यामध्ये तुमचे पाणी वाचलं, कमीत कमी बघा किती पाण्यामध्ये सगळी घाण निघाली. पण ही जर डस्ट सगळीकडे स्प्रेड आउट असती तर सगळ्या टँकमध्ये काढावं लागलं असतं. नाही नाही, फिल्टर नाही लावायचं, कारण की मासे क्वारंटाईन प्रोसेसमध्ये आहेत ना. हां, पाण्याचं फोर्स आहे ना त्याच्यामध्ये. हां, कसं होतं हे बघा, हे जे डस्ट पाण्यामध्ये जे उडते ना, ते नेटला जाळीला जे होल आहेत ना ह्याच्यातनं आतमध्ये जाते. हां, आणि आतमध्ये होते. एक मिनटं. हॅलो, हो येतो येतो मामा येतोय. जर ते कॉलेजचे मुलं आहेत ना घरी, एक 10 मिनटं लागतील निघायला. हां हो हो, ओके ओके. हो हो. आपण हे मार्किंग एवढं केलं आहे, तेवढं पाणी आपण ड्रेन करू. आलम, मैं बोलेगा मोटर चालू कर ना. एक मिनटं, थोडं साईडला व्हा, इकडचं पण थोडं दाखवतो. तसं आता ह्या टँकमध्ये बास्केट नाही आहे, कचरा सगळीकडे आहे. हे असं सक्शनने तुम्हाला काढता येईल. डेली 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 केले पाईप. त्याला ते नेटिंगमध्ये ना मार लागले. हा बघा, हे डॅमेज झालंय. आता आपल्याला त्याच्यामध्ये आपल्याला नवीन पाणी भरायचं आहे, तर किती टाकायचं? नक्की 4. बघा, मासे मेले तर तुमची जबाबदारी. आलम, मैं बोलेगा तो मोटर चालू कर. चल चलो. आलम बंद कर. काय काय? हो 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 हो. जसं आता तुम्ही विचारलं की एवढ्या फोर्समध्ये आपण पाणी भरतोय, माशांना काय प्रॉब्लेम होत नाही का? आपल्या गावाकडे नदी, ओढे, धबधबे असतात, वॉटरफॉल असतो, कधी किनाऱ्याला मासे मेलेले दिसतात किंवा मासे आजारी दिसतात, ॲक्टिवली पळत असतात, त्यांना सवय आहे. आणि जेवढा फोर्स असतो, जेव्हा आपण पाणी भरत होतो सगळे मासे इकडे आलेले.
आता फर्स्ट ऑपोजिटला ते याला जातात, त्याचं काय होत नाही, त्यांना काही अडचण नाही. हा बघा आता हा सगळे मासे फिरत आहेत. हा मासा थोडा वेगळा आहे दिसतोय, त्याचा कलर पण चेंज झालेला आहे. हा मासा आजारी आहे, त्याला टेम्परेचर सेट झालेलं नाही. ह्याला हा डॅमेज आहे, त्याला मार लागलेला आहे त्याला, त्याच्यामुळे तसं येतो. ते तुम्हाला ते ऑब्झर्वेशन करता आलं पाहिजे. बघा त्याचा बॉडीचा कलर चेंज आहे, ब्लॅक झालेला आहे. व्यवस्थित बघाल तुम्ही. हे टॉर्च हा ब्लॅकवाला व्यवस्थित बघाल ना तर त्याच्या डोळा डॅमेज आहे त्याचा, त्या साईडचा त्याला लागलं आहे तिथे डोळ्याला, त्याच्या बॅक साईडचा. तो बघा पांढरा झालाय. हा बघा आहे. हे असं ऑब्झर्वेशन पाहिजे. बाकी सगळे मासे कंडिशनमध्ये सगळ्या ग्रुपमध्ये फिरतात, तो एकदम सगळ्यांपेक्षा वेगळा राहतोय. हा वेगळा म्हणजे हा मासा काही आजारी झाला आहे. मग याला हॉस्पिटल टँकमध्ये काढून त्याला तुम्ही वेगळी स्पेशल ट्रीटमेंट देऊ शकता. 32 डिग्री. जे डॉलरची तुम्ही मधल्या रूममध्ये पिल्लं पाहिली, ती पिल्लं आपल्या फार्मवर टाकली गेली, तिकडे ती मोठी झाली आणि आता आणली. आता ही सॅटर्डेला आणले आहेत. पुढच्या संडेपर्यंत इथे राहतील. सोमवारपासून डिस्पॅच चालू होईल. ते झाले. गोल्डफिश झाले, ते गोल्डफिशची पिल्लं आहेत. डायरेक्ट शॉपमध्ये. हो, बॅग्समध्ये भरून आणि बॉक्समध्ये पॅकिंग करून पाठवलं जातं. त्याच्यामध्ये मेडिकल ऑक्सिजन दिलं जातं. हे ऑक्सिजन आहे ना, 50% पाणी असतं आणि 50% त्याच्यामध्ये ऑक्सिजन असतं. आणि नंबर ऑफ क्वांटिटी, समजा ह्या साईजचे मासे आहेत तर एका बॅगमध्ये 24ची बॅग आहे का तिकडे? एक दे ना काढून. त्या बॅग्समध्ये 50% पाणी असतं, 50% ऑक्सिजन असतं. ह्याच्यामध्ये 25 ते 30 मासे जर ठेवले तर ह्याच्यात 36 तास कॅपॅसिटी राहील. 36 आवर मासे राहतील. ह्याच्यामध्ये आपण 25 मासे ठेवले तर 36 तास. आपण डबल केलं म्हणजे 50 मासे जर याच्यात पॅक केले तर याची कॅपॅसिटी किती राहील? 18 तास. हां, आणखीन आपण वाढवले, 75 मासे एका बॅगमध्ये पॅकिंग केले तर याची कॅपॅसिटी किती होईल? 9 तास. सिंपल. आणि काय क्वेरी आहेत, काय प्रश्न विचारायचे आहेत? टोपलीचा प्रश्न कोणाला होता? तुलाच होता. झाला सॉल्व? हां, तोच होता ना. झालं सॉल्व. गरिबाचा फिल्टर आहे तो, सगळ्यात बेस्ट. 10 रुपयात. जर तुम्ही असा फिल्टर घ्यायला, स्पंज फिल्टर घ्यायला गेला तर 100 रुपयाला येणार. पॉवर फिल्टर घ्यायला गेला तर कमीत कमी 250-300 रुपयाच्या वर येणार तुम्हाला. हा कितीला येणार? हां, रबर शीट आहे. रबर शीट आहे. पूर्वी आपण थर्माकोल टाकायचो इथे, पण आता थर्माकोल बँड असल्या कारणाने मग रबर शीट आपण यूज करतो. मॉस्किटो, तुमचे जर टँकमध्ये मासे आहेत तर मॉस्किटो होणार नाही. मॉस्किटोने अंडी दिली, त्यातनं ती फर्टिलाइज झाली, त्याचे बेबीज निघाले तर मासे ते खाणार. पण तुमचं फक्त पाणी स्टोअर केलेलं आहे तर त्याच्यामध्ये मॉस्किटो 101% होणार. अलगी का तयार होते, त्याच्यासाठी तुम्हाला मग ते अलगी खाणारे मासे. हां, आपण करूया तिला काहीतरी सोल्युशन. ते पण आपण सेटअप करणार आहे. कॉलेजमध्ये गप्पी मासे आहेत. मी येईन तेव्हा आपण ते सगळं टँक सेटअप करायचं आहे. मोजायचे आहेत किती आहेत, 6 महिन्यात किती होतं ते बघायचं आहे. कोणीतरी तुम्ही एक टीम बनवा, तुमचे ग्रुप बनवा. जेवढे मुलांचे तुम्ही आता 34 मुलं आहेत तर 17 आहेत, 17 किंवा 8-8 मुलचे बॅच बनवा. काही जण फक्त फिडिंग मॅनेजमेंट बघतील, काही फक्त वॉटर चेंज बघतील, काही फक्त प्रोडक्शनचं बघतील. अंडी दिले आहेत, पिल्लं देणारे मासे आहेत त्यांना हे करा. पण असं नाही का ते फिडिंग करणारे ते फिडिंगचंच आहे. सायकल चेंज करायची 1-1 महिन्यामध्ये किंवा 15-15 दिवसांनी सायकल चेंज करायची. आलं लक्षात? आणि पहिल्यांदा जेव्हा तुम्ही जे ग्रुप बनवले त्याच्यामध्ये ग्रुपला नावं द्यायची
चीट बनवायचे आणि टाकून द्यायचे, पहिला फर्स्ट सेकंड थर्ड, ज्याचा पहिला नंबर येईल त्याच्यापासून चालू करायचं फर्स्ट सेकंड थर्ड. म्हणजे असं नाही की इस बार मेरा उस बार मेरा, असं व्हायला नको. टीमवर्कमध्ये कराल तर कामाला चांगलं आहे. आणि ह्या धंद्यामध्ये बिझनेसमध्ये टीमवर्क खूप चांगलं आहे, याचा बेनिफिट चांगला आहे. आता आम्ही फक्त प्रोडक्शनवरती जास्त फोकस करतो. माशांचं प्रोडक्शन करणं, फार्मरला सप्लाय करणं. जर आम्हीच प्रोडक्शन करणार, आम्हीच वाढवणार, आम्हीच विकणार तर शक्य नाही सगळ्या गोष्टी. ऑर्नामेंटल हे ज्याच्यामध्ये असं नाही आहे की ऑर्नामेंटलमध्ये फक्त मासे वाढवले, मासे विकले की झालं. ऑर्नामेंटलमध्ये खूप मल्टिपल सोर्स आहेत. तुम्ही चांगल्या चांगल्या टँक डिझाईन टँक बनवून विकल्यात, त्याच्यातनं अर्निंग होतं आहे. तुम्ही सेटअप जर चांगले चांगले करताय, त्यातनं अर्निंग होतं आहे. तुम्ही टँकचे मेंटेनन्स घेतले ॲन्युअल, जसं AC फ्रीजला असतं तसं, त्यातनं अर्निंग होतं आहे. फक्त टँक बनवल्या होत आहे, टँकचे शेड बनवल्या होत आहेत. आतल्या माशांचं प्रोडक्शन तुम्ही हे केलं तर प्रोडक्शन तर त्याच्यामध्ये होतं आहे. मासे फक्त फार्मरकडनं घेऊन शॉपवाल्यांना दिलं त्याचं होतं आहे. खूप याच्यामध्ये हे आहेत, लाईट्स आहेत, प्लांट्स आहे. म्हणजे असं एक छोटंसं म्हणजे आपल्याला वाटतं आहे, पण एक ऑर्नामेंटल इंडस्ट्रीमध्ये एक पकडलं तर ह्याच्या एका बिझनेसवरती कमीत कमी 35 ते 40 लोकांचं अर्निंग होतं. जसं आता आम्ही मासे पॅकिंग केले तर आमचा जो पॅकिंग केल्यानंतर आम्हाला समजा आता हे पाठवायचे आहेत, नागपूरला पाठवायचे आहेत, तर आमचं ट्रॅव्हलवाला एजंट आहे किंवा ट्रेनचा एजंट आहे, त्याच्याकडे दिलं की तो त्याची पाठवायची जबाबदारी घेतो. त्यालाही 2 पैसे मिळतात, त्याचंही अर्निंग होतं. इकडनं एअरपोर्टपर्यंत जायचं आहे, स्टेशनपर्यंत जायचं आहे, किंवा ट्रॅव्हल्सचे जिथे बस जातात तिथे जायचं आहे, हे टेम्पोमध्ये पाठवायचं, टेम्पोवाल्याला अर्निंग मिळतं. थर्माकोल बॉक्स विकत घ्यावे लागतात त्याला, म्हणजे जे कंपनीवर त्याला अर्निंग मिळतं आहे. बॅग्स ज्या बनवल्या जातात त्यांना अर्निंग मिळतं आहे. रबर बँड जे पॅकिंगला लागतात त्याचं अर्निंग आहे. लाईट्सचं अर्निंग आहे. फिशिंग नेट बनवल्या जातात त्याचं अर्निंग आहे. असं मल्टिपल सोर्स आहेत. तुमच्याकडे फक्त तुम्हाला डोकं लावायचं की आपल्याला काय काम करायचं आहे आणि आपण काय करू शकतो. 5 वर्ष तुमच्याकडे आहेत आणि तुम्हाला 50% तुमचा चांगला मित्र गुगल आहे का, तुम्ही गुगलवरती कुठलेही सर्च केलं तर मिळेल. आमच्या वेळेस असं काही नव्हतं की हा मासा अंडी कसा देतो, हे कसं करायचं, काय करायचं. मिलिंद सरांना विचारलं, मिलिंद सर मला नाही माहीत आणि मी माझं नॉलेज तुला का सांगू. मिलिंद सर बोलला, मी माझं नॉलेज तुला का सांगू. आज तुला मी सांगेन, उद्या तू माझ्यासाठी कॉम्पिटिशनला उभा राहशील किंवा तू माझ्यापेक्षा मोठं होशील. हे होतं लोकांचं. पण तुम्हाला गुगल आहे, ChatGPT आहे, तुम्हाला 70% तुम्हाला प्रॉपर गाईड करता येते. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं ताकद आणि मेहनत ही तुम्हाला लावायची आहे. ठीक आहे. आता आपली व्हिजिट आहे कुंदन सरांच्या शॉपवर. त्यांची हॅचरी आणि शॉप हे दोन्ही पण आहे. शॉप त्यांनी केवढी कमी जागेमध्ये केलेलं आहे, किती छोटे छोटे टँक ठेवलेले आहेत, मल्टिपल ते तुम्ही बघा. कुंदन सर तुम्हाला त्याचं नॉलेज देतील. ओके. फार्मवर आपण त्याची आपल्या फार्मवर आपण याची जी व्हिजिट, आपलं वर जी पिल्लं पाहिली होती आपल्या फार्मवर टाकून ती पिल्लं मोठी करून हे 3.5 महिन्यामध्ये आपण ह्या साईजचा मासा सेलिंगला आपण इकडे आणलेला आहे. आणि हा क्वारंटाईन प्रोसेसमध्ये आता सध्या आहे. आणि नंतर ह्याच्यानंतर ही प्रोसेस जी आहे ही टोटल 7 दिवसाची असते आणि 7 दिवसानंतर डिस्पॅच होतो मासा. आता जेवढे टोळ आहेत ते सगळे क्वारंटाईन कंडिशन. नाही हे इकडचं हे क्वारंटाईन. हां, आणि वरचे जे वरचे ते ब्रीडिंग आणि सगळं हे करून. हां, आणि बाहेर हे कसं हे फार्मवरनं आणलेले आहेत ना, गप्पी ना. हां, ते असंच टाइमपास. हां, म्हणजे जे पॅरेंट्स असतात ना त्यांचं हे करायला.